पाणी पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, नेचर केअर फर्टिलायझर्सचे नैसर्गिक पेंडीयुक्त खत. नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. मुसळधार पावसामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. सिंधुदुर्गमध्ये भात लावणीच्या कामाला वेग आलाय. चिखलमय शेतात पारंपरिक गीत गाऊन शेतकरी महिला उत्साहानं लावणीच्या कामात गुंतलेल्या आहेत. नाशिक जिल्ह्यात मान्सूनचं आगमन होताच बळीराजाची खरीपाच्या पेरणीची लगबग सुरू झाली. गेले 2 दिवस चांदवड तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. शासनानं 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असे निर्देश दिले. मात्र आधीच पाऊस उशिरा झाल्यानं आशेवर जोखीम पत्करून शेतकरी पेरणी करत आहेत. राज्यात कर्जमाफीची प्रक्रिया पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी प्रशासनानं व्यापक डिजिटल यंत्रणा उभारली आहे. शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे. यात अल्पमुदत, पुनर्गठित आणि पुनर्रचित कर्जाचा समावेश आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000 प्रोत्साहनपर लाभ, तर 2 लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी वन टाइम सेटलमेंट योजना लागू केली आहे. यवतमाळमध्ये खरीप हंगामासाठी पेरणीची लगबग सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना पीक कर्जाची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे पीक कर्जासाठी मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्यानं कर्ज मंजूर करून त्यांना वेळेत आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांच्या अधिकाऱ्यांना दिले. वाशिम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात पुन्हा तेजी आली आहे. गेल्या आठवड्यात 7,500वरून 6,500 रुपयांपर्यंत घसरलेले दर आता पुन्हा वाढून 7,000पर्यंत पोहोचले. त्यामुळे दरवाढीमुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल, नैसर्गिक पेंडीयुक्त सेंद्रिय खत.